तुमच्या हातात जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? त्याच्यामध्ये असं म्हणतात की भक्ती ही खरी संपत्ती आहे. महाराष्ट्राचे संत होऊन गेले जसे की संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, त्यांनी आपल्या कार्यातून लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांच्या या संत परंपरेचा वारसा संत रामपालजी महाराजांनी या पुस्तकात लिहिलेला आहे. मनुष्य जन्म दुर्लभ है, विले न वारंवार, जसे तरवर से पत्ता टूट गे, बहुर न लगता टाळ. मनुष्य जन्म हा खूप दुर्लभ आहे. तो आपल्याला एकदाच भेटतो व केवळ भक्तीसाठीच मिळतो. आणि हे जे पुस्तक आहे हे लहान मुलांना कसं उपयुक्त आहे? आता आपण बघतो की सगळीकडे सगळेजण चित्रपट, कार्टून, कार्यक्रम बघतात. त्यामुळे मुलांवर वाईट परिणाम होतो, जसे की हिंसा करणे, व्यसन, परत चांगले वर्तन नाही. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावरही मन विचलित होते, त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो व त्यांचा वेळ चुकीच्या ठिकाणी वाया जातो. त्यामुळे हे संत रामपालजी महाराज या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला शिकवतात की अहिंसा, प्रेम, नीट बोलणे, मोठ्यांचा आदर करणे हे सगळं शिकवतात. चांगल्या कर्मांचे फळ चांगले मिळते, वाईट कर्माचे फळ खूप वर्षानुवर्ष भोगावे लागते. त्यामुळे जर समाजातील प्रत्येक नागरिकाने हे पुस्तक वाचून त्याला आत्मसात केले तर एक चांगला समाज तयार होऊ शकतो व छोटे जण मोठ्यांचं अनुकरण करतील व एक चांगले नागरिक बनू शकतील.